डान्स बारचा मुद्दा विधानसभेत उपस्थित होतोय। वारंवार नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ग्वाही दिलेली आहे। सांगितलं की अशा अवैध डान्स बार पुण्याच्या घटनेमध्ये याच्यामध्ये ड्रग्ज पण मोठ्या प्रमाणात चालतात अध्यक्ष महाराज। आणि आपण मुख्यमंत्री महोदय सभागृहाला आणि राज्याच्या जनतेला आश्वासन केलं की अशा या व्यवस्था असतील आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू। पण खऱ्या अर्थाने हा वाढत चाललेला आहे। मग कुंपण शेत खाते का हा प्रश्न आहे। एकीकडे आपण पोलिसांचं अभिनंदन करतो, चांगल्या पोलिसांनी कारवाई केली, पण मोठ्या प्रमाणात पोलीस विभागामध्ये हे सगळे डान्स बार चालवण्यामध्ये पोलीस विभागांचंच योगदान असते। अशा पद्धतीचे सुद्धा लोकभावना या ठिकाणी आहेत आणि म्हणून आपण अजून याच्यावर काय कारवाई करू शकतो की जेणेकरून अशी अवैध डान्स बार आणि ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि या महिलांची छेडखानी जिथे चालते त्यामुळे सर्वसामान्य सोसायटीला त्या डान्स बारचा तर इश्यू वेगळाच आहे, पण सोसायटीमध्ये त्याचा इफेक्ट होतो आणि म्हणून यामध्ये काय कडक उपाययोजना आपण करणार ते सभागृहाला सांग। माननीय अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की आपल्या राज्याने डान्स बारचा कायदा आबा असताना तयार केला, त्यानंतर तो सुप्रीम कोर्टाने रद्दबदल केला, मग मी एक नवीन कायदा तयार केला, तो पुन्हा सुप्रीम कोर्टाने रद्दबदल केला, पुन्हा आपण नवीन कायदा केला आणि आता शेवटी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे आपण कायदा केला। तो कायदा आता अस्तित्वात आहे। आता त्या कायद्याने अनेक निर्बंध टाकलेले आहेत, त्यातनं जी पळवाट शोधून काढलेली आहे ती आता आपल्या लक्षात आलेली आहे। ती पळवाट अशी आहे की या कायद्याच्या अंतर्गत लायसन्स घेतला तर इतकी बंधनं आहेत की त्या बंधनांमुळे हे डान्स बार चालू शकत नाही। पण त्याच वेळी आपल्याकडे जो महाराष्ट्र पोलीस ऍक्ट आहे या ऍक्टमध्ये परफॉर्मन्स लायसन्स आहे। कारण आपल्याला माहिती आहे कुठलाही कार्यक्रम करायचा असेल, हॉटेलमध्ये करायचा असेल, बाहेर करायचा असेल, सार्वजनिक ठिकाणी करायचा असेल तर परफॉर्मन्स लायसन्स घेता येतो। अशा पद्धतीनं डान्स बारचा लायसन्स न घेता परफॉर्मन्स लायसन्स घेऊन आणि त्या ठिकाणी मग हे परफॉर्मन्सच्या नावाखाली मुलींना अशा पद्धतीनं अश्लील पद्धतीनं नाचवायचं हे सर्रास चाललेलं आहे। हे आमच्या लक्षात आल्यामुळे या संदर्भात आता डान्स बारच्या ज्या काही म्हणजे जिथे तो कायदा त्या कायद्यातच परवानगी घ्यावी लागेल, याच्या खाली परवानगी घेता येणार नाही अशा प्रकारचं अमेंडमेंट आता आपण याच अधिवेशनामध्ये आपला जो मुंबई पोलीस ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत आणतो। ते अमेंडमेंट आणल्यामुळे हे जे काही परफॉर्मन्स लायसन्स घ्यायचा आणि डान्स बार चालवायचा ही पद्धत बंद होईल। डान्स बारच्या कायद्याच्या अंतर्गत जर कोणी लायसन्स घेऊन त्या ठिकाणी परफॉर्मन्सेस चालवले तर त्यामध्ये खूप आपण अटी टाकलेल्या आहेत। त्या अटींमुळे मला असं वाटतं की त्याच्यावर आपल्याला नियमन करता येईल। अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांचं मी ते लक्ष वेधू इच्छितो। आपण नियमानुसार अश्लील नृत्याला बंदी घातली, महिलांच्या डान्स बारला बंदी घातली, पण अध्यक्ष महोदय मुंबईमध्ये असे अनेक हॉटेल आहेत की जिथे डीजे वरती प्रचंड कर्कश आवाजामध्ये त्या हॉटेलमध्ये असणारे जे काही कस्टमर आहेत ते डान्स करतात आणि त्यामध्ये हॉटेल व्यवसायातले लोक त्यांनी ठेवलेल्या महिला देखील नाचायला लावतात, ही वास्तव आहे। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की हे जे काय डीजे आहे इतर ठिकाणी आपण सार्वजनिक ठिकाणी आपण ध्वनी मर्यादा पाळण्याचे बंधन घालतो, परंतु ही अनेक हॉटेल साऊंड प्रूफ बनवलेली आहेत आणि त्यामुळे डीजेचा आवाज बाहेर जाऊ नये याची काळजी घेतली जाते। परंतु अशा डीजेवरती डान्स करणाऱ्या ज्या काही व्यवस्था आता आलेली आहे मुंबईमध्ये याच्यावरती आपण कायद्याने डीजेला बंदी घालणार आहात का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, या संदर्भात आपल्याकडे जे साऊंड पोल्युशनचे रूल्स आहेत त्या रूलच्या अंतर्गत जे लोक डीजे वाजवतात त्यांना आपल्याला परवानगी द्यावी लागते। जे रूल्सचं उल्लंघन करतात त्यांना आपल्याला परवानगी देता येत नाही। आपण बघा आता जसं आपण जो डान्स बारचा कायदा जो शेवटचा कायदा केला होता ज्याच्यामध्ये कोर्टाने अमेंडमेंट करायला लावलं त्याच्यामध्ये तर आपण काय घेतलं होतं, आपण त्यात म्हटलं होतं की परफॉर्मन्सची जागा आणि बारची जागा वेगळी करावी लागेल, दोघांमध्ये भिंत ठेवावी लागेल,
जिथे परफॉर्मन्स आहे तिथे दारू सर्व करता येणार नाही, असे अनेक मुद्दे टाकले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने हे स्वातंत्र्याला धरून नाही अशा पद्धतीचा निर्णय दिला आणि शेवटी आपल्याला त्या कायद्यात बरेच बदल करावे लागले. त्यामुळे भावना आणि कायदा याच्यामध्ये बरंच अंतर असतं. आपल्याला शेवटी कुठलाही कायदा करताना किंवा नियम करताना जे काही आपल्या संविधानाने दिलेली स्वातंत्र्य आहेत त्यांचा विचार करावा लागतो. कायदा स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये याकरता आपल्याला करावा लागतो, पण त्यात अतिशय छोटी रेष असल्यामुळे अनेक अडचणी येतात. तथापि आपली भावना आम्ही समजून घेऊ आणि या संदर्भात काही करणं शक्य आहे का याचा विचार करू. जसं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं की 2026 ते दिनांक 12 जून 2026 या कालावधीत एकूण 18 गुन्हे दाखल केलेले आहेत. उपरोक्त 18 गुन्ह्यापैकी एकूण 9 गुन्ह्यामध्ये माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहेत. उर्वरित 9 गुन्हे पोलीस तपासावर आहे. अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आपण कायद्यामध्ये दुरुस्त केलं, त्याच्या आधारावर ही परवानगी दिली जाते. या सगळ्या कायद्याचं उल्लंघन करून ही डॅन्स बार चालतात आणि म्हणून दोषापत्र पोलिसांनी माननीय न्यायालयात दाखल केलेलं आहे. मी तुम्हाला या निमित्तानं सांगेल की हे आपण कोर्टामध्ये गेलेत तर कोर्टामध्ये हे निरपराध सुटतात. मग ही जी गॅप आहे त्याच्यामधली, आपण ज्यावेळेस दोषापत्र त्या ठिकाणी न्यायालयाला देतो ती गॅप त्या ठिकाणी मुद्दामून ठेवली जाते आणि त्याच्यामधून हे लोक गुन्हेगार वृत्तीची लोक त्याच्यातून मोकळे होतात. आपण किती पोलिसांवर कारवाई केली आतापर्यंत आयुक्ताच्या चौकशीमध्ये ते आपण या ठिकाणी सांगावं, जेणेकरून याचा इम्पॅक्ट राज्यामध्ये चाललेल्या अवैध धंद्यावर पडावा, हा त्याच्यामध्ये आमची भूमिका आहे. काही प्रमाणात जिथे दोषी पोलीस आढळले त्यांच्यावर कारवाई झाली आहे, पण आता माझ्याकडे त्याचा आकडा नाही आहे. पण एक अजून गोष्ट मी आपल्या लक्षात आणून देतो की एक अजून आता कायद्यामध्ये बदल करायचा आम्ही निर्णय करतो, ते लॉ अँड ज्युडिशियरीकडनं आम्ही इव्हॅल्युएट करतो की वारंवार जिथे गुन्हे घडतात, जे वारंवार उल्लंघन करतात त्यांचा लायसन्स परमनंट रद्द करणे, अशा पद्धतीची एक अमेंडमेंट आणण्याचा विचार आहे. त्या लॉ अँड ज्युडिशियरीची त्याची चर्चा चालली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.